नमस्कार, सुरेदा कोरे ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत मुगाची उसळ। ही मुगाची उसळ मुगाला मोड आलेल्या मुगापासून बनवलेली जाते। ही अशा प्रकारे करून पहा। ही भाजी चवीला खूप छान लागते आणि ही मुगाची उसळ भरपूर पौष्टिक आहे। ही भाजी चपाती, ज्वारीची भाकरी, भाताबरोबर खूप छान लागते। मी इथे रात्रभर मूग भिजत घातलेले आहेत। त्याचे पाणी नितळून घेऊन ती सुती कपड्यात 10 ते 12 तास बांधून ठेवलेले होते। तुम्ही बघू शकता इथे किती छान मोड आलेले आहेत। ह्या मुगामध्ये प्रथिने, फायबर आणि जीवनसत्वांनी समृद्ध असते। ही रेसिपी शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर आपण या रेसिपीला सुरुवात करू। मी इथे 1 कप मोड आलेले मूग घेतलेले आहेत। ते नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। पाण्याला उकळी आल्यावरती त्यामध्ये मोड आलेले मूग घातलेले आहेत। मूग घालून झाल्यावर त्यामध्ये 1 चमच हळद, 1 चमच मीठ, उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर ह्याला 80 ते 90% शिजवून घ्यायचे। आपले मूग इथे 80 ते 90% असे शिजलेले आहेत। चला तर मग फोडणीसाठी आपण साहित्य बघू। मी इथे 2 मोठे बारीक चिरलेले कांदा घेतलेले आहे, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक, थोडंसं सुकं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे शेंगदाणे फोडणीसाठी, 1 चमच मोहरी, 1 चमच जिरे, 1 चमच हळद, 1 चमच लाल तिखट, 1 चमच कांदा लसूण मसाला, चवीपुरते मीठ, थोडासा गूळ। मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। त्यामध्ये आलं, लसूण, खोबरं, थोडीशी कोथिंबीर हे घालून आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहोत। हिंग, मी ते कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 चमच तेल घातलेले आहे। तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये 1 चमच मोहरी तडतडून झाल्यावरती 1 चमच जिरे तडतडल्यावरती थोडेसे हिंग, तर बारीक चिरलेले कांदा घालून व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेले आहे। त्यामध्ये आपण केलेले वाटण, खोबरं, शेंगदाणे, आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट घातलेली आहे। ती मिक्स करून घेतलेली आहे। ते मिक्स झाल्यावरती त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालून हे परतून घेतलेले आहे। टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर 1 चमच हळद, 1 चमच लाल तिखट, कांदा लसूण मसाला हे घालून मिक्स करून घेतलेले आहे। मिक्स झाल्यावर थोडेसे पाणी घातलेले आहे मसाला जळू नये यासाठी। हे मिक्स करून घेतलेले आहे। मिक्स करून झाल्यावर आपण शिजवलेले मूग घातलेले आहेत। शिजवलेले मूग घालून झाल्यावर ते परतून घेतलेले आहेत। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हे आपण पहिल्यांदा सुद्धा घातलेले आहे, त्यामुळे थोडेसे आणखीन घातलेले आहे। हे पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे। थोडासा गूळ हे घालून मी पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे। भाजी झाल्यावरती वरून कोथिंबीर। चला तर मग तयार आहे आपली मुगाची उसळ। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि अशा छान छान रेसिपीसाठी सुरेदा कोरे ब्लॉगला फॉलो करा। अशाच छान छान रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटू।